तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद सदिच्छा आहेत ना आमच्या बरोबर, मग आम्ही आमचा संसार अगदी छान करू. पण खरंच सॉरी हा, पैसे नाही घेऊ शकत. जशी तुमची इच्छा. पण तुम्ही या अशा परिस्थितीत सुद्धा इतके खंबीरपणे उभे आहात, खरंच खूप छान वाटतंय. येते. मी पण निघते आता. हा काय परत ये. हा येईन तर. पण हो, राजा राणीच्या संसारात इकडच्या माणसांना विसरू नका. तिथे पण येत जा अधूनमधून. हो. सुखाने संसार करा. येऊ. रेणुकाताई, रेणुकाताई थांबा ना. तसं बोलणं इतकं मनाला लावून घेऊ नका. लक्ष्मीताई, मुलांकडे लक्ष ठेवा. नाही, तुम्ही मर्जीतले आहात ना त्यांच्या. माझ्यापर्यंत त्यांची खबरबात येईल न येईल माहित नाही. नाही म्हणजे तिची इच्छा नसेल तर माझं इथे फार येणं होणार नाही ना. तुमच्या नजरेत मी वाईट ठरले. नाही रेणुकाताई, असा विचार नका करू. आणि खरं सांगू का, आता तुम्हीच त्यांची मदत करू शकता. अहो, या परिस्थितीत त्यांना आर्थिक मदत लागणार आणि ती फक्त तुम्ही करू शकता. मी काही नाही करू शकत. काही नाही माझ्याकडे. हो, तुमच्याकडे काय माहितीये, स्वातंत्र्य आहे खरंच. कधी तुम्हाला वाटेल तेव्हा तुमच्या लेकीकडे येण्याचं स्वातंत्र्य आहे तुमच्याकडे. इच्छा झाली तर लेकीकडे येऊन तिच्या हातचं खायचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला. माझी परिस्थिती अगदी उलट आहे. मला तर इथे येऊन पाणी प्यायची सुद्धा सोय नाही. ज्याची स्वतःची झोळी रिकामी असेल तो दुसऱ्यांना काय देणार. आदिराज बोलवतो, येते मी.
लावा परत. बरं. सारे काम पाधा नी सा नी धा पा मा गा रे सा. गळा मोकळा ठेवा आणि आता अलंकार गाऊयात. हं? ठीक आहे. आता जोवर मी सांगत नाही तोवर आवर्तन घेत राहा. स्वर पक्के व्हायला हवे. उत्तम गात असलात तरी रियाजाची सवय नाहीये. ठीक आहे, चला. सा सा रे रे गा गा मा मा पा पा धा धा नी नी सा सा. माझा होशील ना, माझा होशील ना. काय झालं पंडितजी? काही चुकलंय का माझं? नाही, काही चुकलं नाहीये, पण मगाचपासून एक प्रश्न मला छळतोय. तुमचा आवाज हा जयंत कानिटकरांच्या बायकोसारखाच कसा? मला असं का वाटतंय की त्याच गाताय? योगायोग योगायोग असू शकतो ना पंडितजी. कारण माझा आणि त्या जयंत कानिटकरांचा काहीही संबंध नाहीये. म्हणजे माझा आणि त्यांच्या बायकोचा काहीही संबंध नाहीये असं म्हणायचं होतं. नाही, मी असं म्हणत नाहीये की तुमचा संबंध आहे, पण मी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय की तुम्हा दोघींच्या आवाजात एवढं साधर्म्य कसं? मला पाणी पाणी मिळेल?